जन्मो जन्मी तुझा दाता जन्मो जन्मी तुझा दाता पंढरी पंढरी हरी
तुझा दास माझी जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जीवाली माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास माझी जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी कोणे दी हरी वारी कोणे दी हरी वारी कोणे दी हरी पंढरीचा वार करी वारी कोणे दी हरी वारी कोणे दी हरी वारी कोणे दी हरी हीच व्हावी माझी आस हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी विठ्ठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला आजचा जो अभंग आहे हे सर्वांच्या पाठांतरातला आहे की कोणीही असो महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो जो वारकरी संप्रदायामध्ये जो माणूस आलेला आहे त्याच्या पाठांतरातला हा अभंग आहे आणि खूप आजच्या पर्व काळावर मार्मिक म्हणजे महत्वाचा आहे विषय हा महत्वाचा असतो की अभंग प्रसंगानुसार निवडला पाहिजे समोर प्रसंग कोणता आहे आणि या प्रसंगानुसार अभंगाची निवड झाल्यानंतर चिंतन सुद्धा त्या प्रसंगानुसार होत आणि आज बुधवार आहे आणि बुधवार आणि हरिदिनी एकादशी आहे या दोन्हीचं संगम या ठिकाणी असल्यामुळं आणि वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला अगोदर जे वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे आणि वारकऱ्यांचं आराध्य दैवत म्हणजे कोणतं तर ते आहे पंढरीचा पांडुरंग आपलं सुद्धा कुलदैवत आहे आपण जर शुभ कार्य थोडासा विको कमी करा थोडासा आपल्या घरात जर शुभ कार्य करायचं असेल तर आपण कुलदैवतेची पूजा केल्याशिवाय ते कार्य करत नाही किंवा मंगल कार्य करायचं असेल तर कुलदैवतेची पूजा केल्याशिवाय पुढे जात नाही तसं वारकरी संप्रदायाचं सुद्धा आराध्य दैवत आहे ते म्हणजे पंढरीचा पांडुरंग म्हणून पहिलं वंदन हे पंढरीच्या पांडुरंगाला पांडुरंगा करू पांडुरंगा करू
गंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी अथा. आज आपण या ठिकाणी कोणत्या निमित्तानं या ठिकाणी जमलेला आहात हे सांगण्याची गरज नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण तरी सुद्धा हे वक्त्याचं कर्तव्य आहे की कार्यक्रम कोणत्या निमित्तानं आहे तर तो प्रसंग सांगितलाच पाहिजे. म्हणून गेली कित्येक परंपरेनं चालत असलेली ही परंपरा दिंडीची तुमच्या 300-400 मंडळी, वणी गाव कुठं राहिलं, या परळीपासून अंतर कुठं राहिलं आणि इथून पंढरपूर किती लांब राहिलं, याचा अंतराचा जर विचार केला तर कमीत कमी तुम्हाला 1 महिना तरी सहज लागत असेल. 1 महिना कंप्लीट पोहोचण्यासाठी, 1 महिना पुन्हा परत येण्यासाठी. तर मी असं म्हणतो किंवा याच्यापेक्षा 4 धामपेक्षा हे तुमचं मोठं पुण्य जास्त आहे. कारण 2 महिने पायवारी जो वारकरी करतो तर तो वारकरी साधारण नाही. आणि या ठिकाणी जसा मला हार घातलेला आहे तसा माझ्या देहाला बघून हार घातलेला नाही, की आपल्याला समजून विठ्ठलाचं स्वरूप समजून हे देवाच्या नावानं आपल्याला हार घातलेला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी भोजन दिल्या जात आहे, औषध गोळ्या दिल्या जातात, सगळी गोष्ट इतर लोक आपल्याला पुरवतात. ते माणूस म्हणून पुरवत नाहीत, तर समोरचा हा संत आहे, माऊली आहे म्हणून ह्या गोष्टी पुरवतात. आणि आपण सुद्धा दिंडीमध्ये, आम्ही सुद्धा पायी दिंडी वारी करतो, आमचे राजूभाऊ महाराज हे सगळी महाराज मंडळी पायी दिंडी करतो. पण 21 दिवस आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या आम्ही करतो. परंतु त्याही 2 वाऱ्या करून तुम्ही ही एक्स्ट्रा वारी म्हणजे खूप तुमचं भाग्याचं लक्षण आहे. आणि विशेष म्हणजे आज देव सारावे परते, संत पुजावे आरते, ज्यांनी हे वृक्ष लावला आणि त्या वृक्षाचा आज एवढा वटवृक्ष झाला आणि ती सावली या ठिकाणी पडली. हे हरिभक्ती परायण मारुती महाराज खिंडकर, मारुती महाराज, वैकुंठवासी मारुती महाराज खिंडकर. आणि खरोखर बाबा वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गेल्या 2 वर्षात तर त्यांना उचलून आणलं या ठिकाणी. आणि कधीच असं शेवटला कीर्तन सुटल्यानंतर नारळ प्रसाद आणि 100ची नोट काढून बाबांना दिलेली मला आजही आठवते. ते बाबा समोर दिसते. मी म्हणलं बाबा तुम्ही नारळ दिलाय, तुम्ही खूप असे मोठं कार्य करता, याच्यातले हे 100 रुपये मला नको, हे तुम्हालाच राहू द्या वापस. तर त्यांनी सांगितलं हा नियम आहे, फुलना फुलाची पाकळी द्यावं म्हणून मी देत आहे. असा महान संत 2 वर्ष झालं, वर्ष झालं नाही 2 वर्ष झालं गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी. आणि खरोखर त्यांनी आपला देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतरही जीवनभर त्या परमात्म्याची सेवा करून, सेवा करत करत त्यांनी आपला देह ठेवला. आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर तुम्हीही त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे. आज वैकुंठातून सुद्धा ते पाहत असतील आत्म्याच्या रूपानं की मी गेलो तरी माझी वारी चालू आहे. जगमा
गेले दिगंबर विश्वर युवती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची कीर्ती ह्या ठिकाणी शिल्लक आहे, परंतु हा कार्यक्रम बघून आज वैकुंठातून ते सुद्धा तुमच्यावर आपल्यावर पुष्प वर्षाव करत असतील आणि त्यांच्या सुद्धा डोळ्याला धारा असतील की गेली 3 दिवस या ठिकाणी जो परिवार या दिंडीची सेवा करत आहे त्यांच्यापासून आणि दिंडीमध्ये जे माणसं पायी चालत आहेत यांची सर्वांचा विचार करून आज त्यांनी वरून जर आशीर्वाद तुमच्यासाठी दिला तर तो पिढ्यानपिढ्या ते आशीर्वाद तुमच्या पाठीमागाला बाजूला जाणार नाही. आणि हा आशीर्वाद घेण्यासाठी इतकं प्रसन्नतेनं जो परिवार आपला या ठिकाणी कार्य करत असतो आणि ते परिवार म्हणजे वैकुंठवासी रामभाऊ कोंडिबा नाईकवाडे यांनीही खूप सुंदर पैकी अशी जगमित्र नागामाऊलीची पालखी उद्याचा गुढीपाडवा असतो त्या दिवशी या ठिकाणाहून निघते आणि पंढरपुराला पायी दिंडी या ठिकाणी पालखी सोहळा जातो. आणि त्या पालखी सोहळ्याचा चोखदार म्हणून मानकरी श्री हरिभक्तीपरायण ये रामभाऊ या महाराजांनी त्या दिंडीची पूर्ण जिम्मेदारी त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये पार पाडली. त्यांच्यानंतर पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांचाच नातू कृष्णा महाराज हे चालवत आहेत. आणि खरोखर माझ्या वडिलाची मिराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. की माझ्या वडिलाची सेवा आहे, माझ्या आजोबाची सेवा आहे, मी पूर्ण त्याला नेईन. कारण आजच्या जमान्यामध्ये बाकी सगळे काम करावं वाटायले, परंतु परमार्थाचं काम जर करायचं म्हटलं तर लोकांना लाज वाटते. लाज का नको, त्याच्यामध्ये काय आहे. परंतु आपण जन्मल्यापासून पुढं मरेपर्यंत सुखाचा काळ जाण्यासाठी सगळ्या सोयी आपल्यापाशी आहेत. परंतु गेल्यानंतर पुढं काय आहे हे वारकरी संप्रदायानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज हा रामभाऊ यांचे सुपुत्र श्रीमान वैजनाथ रामभाऊ नाईकवाडे आणि त्यांचेच थोरले सुपुत्र श्यामकुमार आणि दुसरे कृष्णा ज्ञानेश्वर आणि सचिन हे 4 जण भाऊ आणि त्यांचे वडील आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ असेल आणि साधू संतांच्या नावानं असेल तर गेली किती दिवस पासून ही परंपरा. हेची आमची परंपरा, 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 हेची आमची परंपरा. मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा. देव तू आवृत ये, देव तुळशी तीर्थ एकादशी, देव तीर्थ तुळशी एकादशी. मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा. देव तुळशी जीवया, देव तुळशी हीच आमची परंपरा. कारण ही आमची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्हाला चालवायची आहे. असं एक कुटुंब या तुमच्या दिंडीची सेवा करत आहे. आपला विषय आहे की वरून ज्या बाबांनी या ठिकाणी हा वृक्ष लावून गेलेले आहेत आणि पहिलं वंदन आहे पंढरीच्या पांडुरंगाला, दुसरं वंदन आहे साधू संतांना.
तसं देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून अशा महान श्री संत ज्यांच्या नावानं ही दिंडी चालत आहे असे लंगोटे बाबा, त्यांच्याही चरणी आणि ये गेलेले बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होऊन मस्तक आहे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक आहे वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी. आणि या वारकरी संतांच्या कोणाच्याही नाही, वारकरी असला पाहिजे. आणि नुसताच येरझऱ्या वारकरी नाही तर तो संतही असला पाहिजे. असे दोन गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत, मग तो कोणत्या जातीतला आहे, कोणत्या कुळातला आहे, कोणत्या वर्णामधला आहे याची काहीही गरज नाही. हे दोन गुण ज्यांच्याकडे आहेत तर त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊ. म्हणून खरोखर आज या मृत्यू लोकामध्ये, या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक, कारण इथं आलेला कोणीच अमर राहू शकत नाही. देव सुद्धा आले परंतु त्यांना मरावंच लागलं. आणि कलियुगामध्ये एक सत्य आहे, मृत्यू. त्याच्यात आणखीन कुणाचा वशिला लागला नाही. थोडं लांबवता आलं, विज्ञानाच्या सुविधेवर, डॉक्टरच्या आधारावर थोडं लांबवता आलं. एकाची किडनी गेली, दुसऱ्याची टाकली, दुर्बीण निघाली की आतमध्ये काय चालतंय, मध्ये जर कॅमेरा टाकला तर समोर दिसतंय. इतकं विज्ञान पुढे गेलं, परंतु जीव कुठून जातो आणि कसा जातो याचा अजून. खांबापाशी बसा, खांबा खांबापाशी जी माणसं आहे ते फक्त टाकून जरा. रामकृष्ण रामकृष्ण विठाल विठाल. काय चुकलं? कारण काहीतरी मध्ये विक्षेप झाला की हे मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये देवाने सुद्धा अवतार घेतला परंतु त्यांना मरावं लागलं. आणि कलियुगामध्ये सगळे माणसं लबाड झाले, सगळ्या गोष्टी वशिक्यावर चालल्या, परंतु मृत्यू आणखीन कुणाच्या वशिक्यावर थांबला नाही. आणि मृत्यूनं मोठा माणूस आहे, लहान आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे याची सुद्धा कधी विचार केला नाही, याची सुद्धा त्याने वाट बघितली नाही. परंतु वेळ झाल्यानंतर त्या माणसाला तो सोडितच नाही. याचं नाव आहे काळ. आणि हा बी काळ असेल. उपगला प्राणी न राहे संसारी, उपगला प्राणी न राहे संसार, उपगला प्राणी न राहे, उपगला प्राणी न राहे संसार. काळ उच्चा काळ कैसे लोका पाहतो, काळ कैसे लोका काळ कैसे लोका नेतो पाहतो.
काळ लोकांनी ज्या प्राण्यानं जन्म घेतलेला आहे तर त्याचं मरण निश्चित आहे, हे साधू संतांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण ज्यावेळेस जन्म घेतो तर त्यावेळेस जन्म कसा असावा याला सुद्धा शास्त्र लावून दिलेलं आहे, मरण कसं असावं याला सुद्धा शास्त्र लावून दिलेलं आहे. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मी अभंगच ते निवडला होता, परंतु आमचे राजेभाऊ महाराज म्हणले आपलं भजनी मंडळ कमी आहे, सरळ साधा अभंग सेवेसाठी घ्या, असं काही नका. म्हणून धन्य धन्य जन्म ज्याचा आणि तो वार करी पंढरीचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अभंग लिहिलेला आहे की ज्याचा जन्म धन्य केव्हा होतो तर तो वारकरी पंढरीचा होतो, त्यावेळेस त्याचा जन्म धन्य. धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला. दास विठोबाचे झालो, हे दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला. खूप सुंदर, कारण धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आमचा जन्मही धन्य आहे, तर कोणामुळं की आम्ही विठोबाचे दास झालो. आता सुद्धा कलियुगामध्ये महाराज मंडळी भरपूर आलेले आहे की ते म्हणतात लय जास्त हसवलं की तो मोठा महाराज, लय जास्त हसवलं की तो महाराज मोठा आणि जास्त रडवलं की तेही महाराज मोठा. परंतु शास्त्र सांगताय, संत सांगतात ते दोन्ही बी नाहीत. जे महाराज कीर्तनातून समाजाला तारून न्यायचा प्रयत्न करतो तो महाराज शास्त्रामध्ये मोठा. म्हणून मोठेपण दयांगी मोठेपण आणि तया यातना कठीण. तसं आजही तुम्ही संसार सोडून लेकरं बाळ सोडून या मार्गाला लागला तर हा मार्ग काही सोपा नाही, हा मार्ग खडखड आहे. कारण आम्ही सुद्धा वारी केलेली आहे. वारी म्हणजे काय? एका जनार्दनी करी वारी आणि धन्य तोची बा संसारी. संसार करा, संसारामध्ये काही अडचण नाही, परंतु देवाला धरून संसार करा. तुम्ही जर देवाला सोडून जर संसार केला तर पुढे त्याचा काळ काय येईल? कारण हे सगळं आपला मनुष्य देहामध्ये इतर कोणत्या जन्मामध्ये जायचंय तर याचं सगळं सार हे मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जे काही करता येत आहे ते इतर कोणत्याही जन्मात करता येत नाही. कारण बैलाला कीर्तनाला येता येत नाही, म्हशीली गायी बांधल्या बांधल्या तरी ऐकत आहेत. गायी कुठेही बांधलेल्या असू द्या आणि त्यांच्या कानावर जर हे हरिनामाचं पडलं तर बरोबर त्या बसून ऐकतात. परंतु म्हशी मात्र पाय असे टाकून अशा झोपी घेतात की ते म्हणतात ह्याचा नामचा काही समज नाही. परंतु साधू संतांनी सांगितलंय, ओरडून हाकारून सांगितलंय की आम्ही एका कुत्र्याचं उदाहरण देतो. एक कुत्रा असं रात्रीचे रडू लागले असे गावागावात आणि दुसऱ्या एका माणसाने विचारलं, त्याला प्रश्न पडला की काय गरज आहे? अरे खाल्लास कुठका, झोप ना बाबा, का रडतोयस मोठमोठ्यानं, एवढ्यानं गर्दा का करतोयस? कायसाठी? माणसाला झोपू दे आणि तू बी झोप. क्वाय 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 हे काय चालू आहे? तर त्या कुत्र्याचं उदाहरण तर इतकं सुंदर आहे. त्यानं सांगितलं मी सुद्धा ज्यावेळेस माणूस होतो त्यावेळेस असाच झोपलो होतो आणि साधू संत सगळे सांगत होते की झोपीत राहू नका, झोपीत राहू नका, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, तारा पंढरीनाथ, पंढरीनाथ, भावे चरणी देवा माता, सुखी वेता जन्मजा.
सांगू लागले की उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. परंतु आम्ही कोणाचंच ऐकलं नाही. आम्ही अशी झोप घेतली आणि नुसती झोप नाही तर औषध पिऊन झोपलो म्हणले. आता औषध म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की झोपीचं औषध कोणतं असते. महिला मंडळीला खरंच नतमस्तक होण्यासारखं कार्य की त्यांच्याकडे हे औषध आणखीन आलं नाही आणि ज्यांच्याकडे आलं ते इकडे येत नाही. आणि खरोखर धर्म टिकवण्याचं जर कार्य असेल तर या जगामध्ये पवित्र स्त्रीमुळे धर्म कायम आहे. आणि पुरुष एखादा देवाची पूजा करणार नाही, बाहेर जाईल, गडबडीनं माझं काम आहे काही आहे, परंतु स्त्री देवपूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. म्हणून या स्त्रीसाठी आजच नाही तर महाभारतामध्ये सुद्धा ज्या महान पतिव्रतेच्या केसाला धरून त्या दुःशासनानं वडीत आणलं आणि फरफटत वडीत आणल्याबरोबर काय त्या पतिव्रतेचं मन विवळू लागलं आणि रडू लागली, आक्रोश करू लागली की मला या भरसभेमध्ये नेत आहोत, माझी अशी दुरावस्था करतो, माझी चूक काय आहे. तर ती न काही सांगता दुःशासनानं फरफट वडीत आणलं आणि सर्वांच्या सभेत देऊन हजर केलं. आणि नुसतं हजर नाही तर वस्त्र वडायला सुरुवात केली. तिच्या वस्त्राला हात लावला आणि साडी अशी वडायला लावल्यावर द्रौपदीला वाटलं की माझे 5 पती या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझ्या पतीनं एका पतीनं जरी ठरवलं तरी पृथ्वीवर असा एकही वीर नाही की त्यांच्याबरोबर लढाई करणार आहे. आणि जे 5 या ठिकाणी असताना मला काय कमी हे आलेला अहंकार. धर्मराजाकडे पाहिलं. धर्मराजाची नजरेला नजर झाल्याबरोबर त्या धर्मराजाने खाली मान घातली. पुन्हा भीमदादाकडे बघितलं, भीमदादांनी खाली मान घातली. नकुल, सहदेव, अर्जुन यांच्याकडे पाहिलं. 5ही जणांनी आपली नजर खाली पाडली. कारण ते विकल्या गेलेले होते, यांचा विलास त्या ठिकाणी बंद होता. ताकद भरपूर होती परंतु विकल्या गेलेले होते, हारलेले होते, त्यांचा विलास बंद होता. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं, द्रौपदीला वाटलं जाऊ द्या हे 5 पती, पण इथं कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामह इतके मोठमोठे व्यक्ती या ठिकाणी बसून आहेत, तर यांच्याकडे बघितल्यावर तरी मला मदत होईल. म्हणून एकाकडून कृपाचार्य, द्रोणाचार्य घडत असेल आपल्या समोर तर आपण ती घडू दिली नाही पाहिजे, ही आपली जिम्मेदारी आहे. आणि जर ती घडूच दिली तर त्याचं प्रायचित्त आपल्याला सुद्धा भोगावं लागते, ते चुकत नाही. हे भीष्म पितामहाला घडलेलं आहे. आणि म्हणून भीष्म पितामहाकडे बघितल्याबरोबर आणि त्या पितामहानं जर एक शब्द टाकला असता की खबरदार दुःशासन, तू जर द्रौपदीच्या वस्त्राला हात लावशील तर बघ, असा इतका जर शब्द टाकला असता तर ते दुःशासन असा लटलट कापला असता. परंतु त्यांनी सुद्धा त्या वेळेवर द्रौपदीची सहायता केली नाही आणि त्या दुःशासनाला काही बोलले नाहीत, खाली मान घातली. म्हणून त्यांना सुद्धा 21 दिवस बाणाच्या टोकावर पडून राहावं लागलं. कारण आपल्या समोर एवढी जर घटना घडत असेल आणि बलवान माणूस जर गप्प बसत असेल तर ईश्वर त्यालाही सोडत नाही. आणि सगळ्यांकडे झाल्यानंतर ज्या ठिकाणी राजा बसला होता धृतराष्ट्र, ते तर डोळ्यानं आंधळा होता ना, आणि पुन्हा मुलाच्या प्रेमानं आंधळा झाला होता. डोळ्यानं तर आंधळा आहेच, समोर काय चालू आहे हे दिसणार नाही, परंतु आपल्या सभेमध्ये काय विषय चालू आहे, कोणाची इज्जत चालली, कोणाची काय चालू आहे सगळं त्याला कळत होतं. कारण आंधळ्या माणसाचे कान खूप तीक्ष्ण असतात. पण तरी सुद्धा त्या पुत्र मोहामध्ये तो जाग्यावर क्षीण होऊन बसला होता. त्यानं कोणालाच काही सांगितलं नाही आणि इथं कोणीच आता साथ करत नाही की वेळ बघितली आणि त्या महान पतिव्रतेच्या डोळ्यात अश्रू आले आणि डोळ्यात अश्रू आणि एकच हाक देवाला मारली. Yeah.
सुंदर पैकी हाक मारली आणि हाक मारल्याबरोबर वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. कौरवे पांचाळे सभे माझी आदिली, सभे माझी आदिली, वस्त्रे हरणे वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. आणि त्यांनी देवाला हाक मारल्यानंतर देव त्या ठिकाणी आले. कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, आणि विलंब का सकाळी लाविला, याच्यामध्ये उत्तर आहे विलंब का लावला. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवाला म्हणू लागली की एवढा विलंब तुम्ही का केला, कशासाठी. तर त्यावेळेस देवाने सांगितलं माझ्याकडून विलंब झाला नाही. एक हाक मारल्याबरोबर मी उडी टाकली आणि इथं आलेलो आहे, परंतु वेळ तुझ्याकडून झाला. तिनं सांगितलं माझं काय चुकलं की तू मला सोडून तुला वाटलं माझे पती सोडवतील, त्यांच्याकडे पाहिलंस. त्यांची बाजू झाल्यानंतर तू इतर दुसऱ्याकडे पाहिलंस, आणि कुणच तुझी सहाय्यता नाही केल्यावर तू नंतर माझं स्मरण केलंस. अरे देव बी काही एवढा काही दयाळू आहे का लगेच लगे पाहून व्हायला लगेच लगे यायला, असं नाही. देव मिळवणं खूप कठीण आहे, माणसं मिळणं खूप सोपं आहे. आणि किती माणसं मिळतात आणि किती बी निघून जातात, याच्यात बी काही हे नाही. परंतु देव जर मिळवायचा असेल आणि देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्या सुद्धा खात्यामध्ये पुण्य असलं पाहिजे. आणि देवानं उडी टाकून या द्रौपदीला वस्त्र पुरवण्याचं कार्य उगच कसं करील, कारण द्रौपदीचं सुद्धा काहीतरी पुण्य असलं पाहिजे. आणि म्हणून तिनं दान केलेलं होतं. तिच्या कामाला आलं. एक महान संत डोळ्यानं अंध होते आणि त्या डोहामध्ये आंघोळ करत होते, आणि आंघोळ करत असताना डोळ्यानं अंध असल्यामुळे खांद्यावर त्यांनी लंगोटी टाकलेली. ती लंगोटी पाण्यावर पडली आणि बघत बघत त्यांना ती लंगोटी दिसत नव्हती. चाचपडत 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 असे ते पाहत होते, परंतु त्यांच्या हाताला लागणार ती एका बाजूला लंगोटी लागली. लंगोटी चलत राहिली पाण्यावर वाहत वाहत वाहत. एकच लंगोटी, दुसरी लंगोटी त्यांच्याकडे नाही, गमछा पण नाही. आता काय करावं, पाण्याच्या बाहेरच येता येणार. महान साधू आहे परंतु पाण्याच्या बाहेर येता येत नाही. हे द्रौपदीनं दृश्य पाहून पाहिलं आणि त्या महात्म्याला सांगितलं की बाबा तुमची काय अडचण आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझी लंगोटी वाहत वाहत केलेली आहे, की मला लंगोटी सापडत नाही, परंतु मला पाण्याच्या बाहेरही येता येत नाही, आणि आवाज स्त्रीचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला मदतही मागू शकत नाही. आता मी काय करू. तर द्रौपदीनं विचार केला की याला सहायता केली पाहिजे, किंवा काही जर दुसरे माणसं त्या ठिकाणी असते दुसरा कोणताही विचार केला असता, परंतु द्रौपदीनं तो विचारच केला नाही. स्वतःचा पदर फाडला आणि एक एक अशी ती चिंधित राखली पाण्यावर की त्या लाटेनं जाऊन त्या महात्म्याच्या जवळ जाईल. परंतु टाकलेलं वस्त्र त्या बाजूला निघून जायचं, वाऱ्याच्या ह्यानं त्या साधू संतांकडे जायचंच नाही. आणि त्या महात्म्यानं सापडायचं, त्याला सापडायचंच नाही. असं आरती साडी वाटलं झाली. किती आरती साडी गेली फाडून टाकण्यामध्ये. आणि आरती साडी गेल्यानंतर द्रौपदीनं देवाला सांगितलं की आता जर इथं झाकायची नसेल तर देवा तुझ्या हातात आहे, की शेवटचं मी वस्त्र त्यांना पाठवत आहे. असं म्हटल्याबरोबर ते वस्त्र त्या पाण्यावर टाकलं आणि बरोबर त्या महात्म्याला सापडलं. आणि त्या महात्म्यानं हातात धरलं आणि ते वस्त्र गुंडाळून त्याची लंगोटी तयार करून ते पाण्याच्या बाहेर आले. आणि त्या बाईला बोलून घेतलं की बाई तू कोण आहेस, तू महान पतिव्रता आहेस की माझी अवस्था बघून तू मला या ठिकाणी मदत केलीस, मला आज वस्त्र दिलंस. एक वेळ या वस्त्राच्या बदल्यात देवाला वस्त्र होऊन तुझी इज्जत सांभाळावी लागेल, हा माझा आशीर्वाद आहे. असा कोणाचा तरी आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपलं जीवन कडीला जाऊ शकत नाही. आणि म्हणून द्रौपदीनं केलेलं दान तिच्या टायमाला आलं आणि देवाला वस्त्र होऊन त्या ठिकाणी यावं लागलं. आणि त्या वस्त्राच्या बदल्यात देव वस्त्रे हरली वस्त्रे झाली कैशी ओ माये माऊली.
आणि देव स्वतः वस्त्र होऊन त्या ठिकाणी आले आणि अशी फिरू लागल्याबरोबर कितीही त्या दुःशासनानं ओढलं परंतु काही फरक पडला नाही. उलट दुःशासनाला घाम फुटला की मी किती ओढू आणि जेवढं ओढतोय तेवढं ते तयारच होतंय. मग आता ओढावं किती. ओढणारा माणूस थकून गेला आणि थकल्यानंतर त्यानं विचार केला की आता इथं दुसरा कोणी नसून चांगला कोणता तरी ईश्वर भगवंत प्राप्तीसाठी आलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण हरल्या जात आहोत. आणि म्हणून त्यानं सोडून देऊन बाजूला सरकला आणि द्रौपदीनं देवाचं दर्शन घेतलं की देवा एवढ्यांचे मी स्वाधीन असून आज पराधीन झाले आणि आज माझी लाज राखण्याचं काम देवा तुम्ही केलंय. म्हणून या सुद्धा आज पृथ्वी तलावावर भरपूर पतिव्रता आहेत की आज सुद्धा नित्य नेम पार पाडणाऱ्या आणि त्या आहेत म्हणूनच हे कार्य चालत आहे. आणि तसंच वारकरी संप्रदायात सुद्धा निष्ठावंत वारकरी आहेत आणि निष्ठावंत वारकरी आहेत म्हणून ही पृथ्वी आणि हे जगामधलं पूर्ण मनुष्य मृत्यू लोकांमध्ये जेवढं प्राणी आहेत एवढ्याची सांभाळ करण्यासाठी एक निष्ठावंत वारकरी करू शकतो. परंतु तो निष्ठावंत कोणता असला पाहिजे कसा असला पाहिजे. जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांना सांगितलं की हीच व्हावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास. कोणताही जन्म असो देवा बैलाचा असो गाईचा असो म्हशीचा असो हे कोणत्याही जन्मात जरी मी गेलो तरी जन्मोजन्मी हा दास. तुम्ही म्हणताल बैल झाल्यानंतर कसा देवाचा दास होता येईल परंतु देवाचा बैल जरी असला तरी त्याचं पुण्य जर असेल तर दास झाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्ञानेश्वरी माऊलीच्या पालखीला जे बैल असतात ते त्यांचे दास आहेत. काही माणसं म्हणतात फक्त मनुष्य देहातच परमार्थ करता येतो असं नाही. घोडं आहे परंतु माऊलीचं आश्व डोक्यावर घेऊन जे घोडं चालतंय तर लाखो करोडो लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात. तो देवाचा दास आहे. आणि माणसं म्हणतात जिथं मला मरायचे तिथं मरणच येत नाही. परंतु खरा जर महात्मा असेल आणि खरा संत असेल आणि त्याची देवावर जर सत्ता असेल तर त्याला जिथं पाहिजे तिथं मरण द्यावं लागतंय आणि देवाला तिथं यावं लागतंय. आणि तुम्ही म्हणताल हे असं कसं. हे सगळ्यांना इतिहास माहित आहे. माऊलीचं दर्शन घेतलं एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी ते आश्वानं आणि आश्व धारण केलं आणि प्रस्थान होण्याच्या वेळेला त्याला तीव्र झटका आला.
निमित्ताला बारी तीव्र झटका, घोड्याचं सांगतोय मी, माणसाचं नाही. आणि तीव्र झटका आल्यानंतर ते जाग्यावरच पडलं आणि जाग्यावर पडल्याबरोबर ते गतप्राण झालं. आणि हा सोहळा कोट्यावधी रुपये जरी दिले, देशाचा पंतप्रधान जरी आला तरी 10 मिनिटं अर्धा घंटा थांबत नाही. वेळ झाल्याबरोबर सोहळा वाटायला लागलाच पाहिजे. असा कोणीही व्यक्ती नाही की सोहळा त्या ठिकाणी थांबेल. तर 1-1.5 तास ज्ञानेश्वर माऊलीची पालखी त्या घोड्याच्या म्हणजे अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी बसून होती. आणि घोड्यासाठी जर माऊली बसून असतील तर आपण तर माणसं आहोत. मग आपण वारी केली पाहिजे, परंतु वारीचेही नियम आहेत. मग मी सांगितलं तसं येरझाऱ्या करणारा वारकरी तो वेगळाच, आणि घरी काही खायला नाही म्हणून चला वाटरी खायला मिळतंय म्हणून येणारा वारकरी वेगळाच. परंतु देवासाठी अंतःकरणामधून जो वारकरी होतो, धन्य धन्य जन्म ज्याचा, आणि तो वारकरी पंढरीचा. की जाय तू पंढरीशी आणि चुकून दे तू वारीशी, की वारी चुकू देऊ नको. आणि त्याच्या पुढे आषाढी कार्तिकी विसरू नका, मग ते वेगळं आहे. आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी, त्या ठिकाणी आपल्या मुखात देवाचं नाव असलं पाहिजे. नाही तर वारीच्या वाटेला लागला आणि गावाकडचं सगळं आठवण त्याला चालू आहे. 5-10 मिनिटाला लगेच फोन कुठं गेलाय, रानात पुत्र उपाशी आहे का, घरी बायको जेवली आहे का, असा जर विचार करत असेल तर वारीमध्ये त्याचं नाव त्या यादीमध्ये लागत नाही. आणि माणसं किती म्हणतात आम्ही 50 वाऱ्या केल्या, परंतु 50 जर वाऱ्या केल्या असतील तर वारीचा काय नियम आहे. आणि गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात आणि प्रेम मागा विठ्ठलाशी. कारण गात गात जा, परंतु काय गात जा. गाण्याचे कृष्ण किती गात, गाण्याचे खूप नियम आहेत. आणि गाणं येत नाही, परंतु कोणतंही गाणं गाऊन जमत नाही. तर देवाचं नाव घेत जावं लागतंय आणि प्रेम अंतःकरणातून घेतलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता एवढा परिवार, हे नाईकवाडे परिवार या ठिकाणी तुमची सेवा करतोय. याचा अर्थ लेकरानं जर 5 रुपये 10 रुपये काढून मागितले तर वेळेवर माणूस देत नाही, परंतु 3 दिवस या ठिकाणी तुमची सेवा करतात. कशासाठी? तर वारकरी त्या ठिकाणी पुण्याच्या वाट्याला लागलेला आहे आणि त्यांची सेवा केल्यानंतर तुमची जर सेवा त्यांनी केली तर तुमच्या तीर्थयात्रेमधलं पुण्य यांना वाटून द्यावं लागते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केली पावी. तुका म्हणे देवा पावी सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केली
देवा आणि त्यांची केल्या पाये सेवा, की तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय की यांच्या जर पायात सेवा केली तर त्याचा मेवा काय भेटतो. तर काही माणसं पुण्यामध्ये एवढं वाटप करतात त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये, पण एवढं वाटप करणारे ते काही वेडे आहेत का? वाटप करणारे जे माणसं आहेत हे वेडे आहेत का? तुम्हाला वाटते घेणारे हुशार आहेत आणि वाटणारे वेडे आहेत, परंतु ते वेडे नाहीत. ते जाग्यावर बसून तुमचं पुण्य त्या ठिकाणी घेतात. आणि आज सुद्धा निष्ठावंत माणसं, निष्ठावंत वारकरी आजही काही असे आहेत की ते बाहेरचा चहाही घेत नाही. त्यांचं साहित्य त्यांच्या सोबत असतंय आणि काहीच ते घेत नाहीत. स्वतःच स्वयंपाक करणार, स्वतःच खाणार आणि सर्व साहित्य स्वतःच ठेवणार, पाणी सुद्धा कोणाचं घेणार नाहीत. असे सुद्धा निष्ठावंत वारकरी आहेत. परंतु तुम्ही म्हणताल मग हे लोकांनी घेतलेलं आपण काय करावं? कारण उपजीविकेपुरतं जर तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये तीळ मात्र तुम्हाला काही अडचण नाही, तुमचं पुण्य कमी होणार नाही. परंतु गरजेनुसार जास्त, जसं इथं जर पार्ले पुड्याची जर बारी लागली तर एक जर पार्ले पुडा आपल्या हिशाला आला तर एक पार्ले पुडा घेऊन बाजूला बसून खाऊन पदशीर बसावं. परंतु लगेच डबल दुसऱ्या बारीला लागून आणखी एक आणायचा आणि त्या माणसाच्या हातात पिशवी, ती पिशवी सुद्धा वडून घ्यायची, अशी ज्याची तयारी होते तर देव म्हणतोय बरं झालं, बरं झालं, ये 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 माय ये. आणि अशी माया करताय आणि अशी एखाद्या मोठ्या अशा चांगल्या झाडाला बांधताय आणि त्याच्या हाताखाली काही एक माणूस आहे का? मग ते म्हणते बघ याच्याकड, आणि ते म्हणते मी वारी केली. केलीस वारी, परंतु कशी केलीस? जो निष्ठावंत वारकरी आहे त्याच्या मुखात जाणारा घास तू हिसकटून घेतलास आणि ते पिशीमध्ये बांधून त्या गाडीमध्ये टाकलंस आणि त्या गाडीमध्ये दुसरा बोजा टाकल्यामुळे त्याचा झाला भुगा. धड घरच्या बी लेकरांच्या कामाचा नाही, धड तिथल्याही लोकांच्या कामाचा नाही. मग तू आलास कशाला? मग अशा वाऱ्या किती केल्यावर एका ठिकाणी पुस्तक वाटप चालू होतं. पाठीमागं एवढी गर्दी आणि बायाने एवढी गर्दी केली, कारण बायाची जात शेळेचा सारखीच बघा. त्यांनी जर एकदा ठरविलं की बाबा बघायचंच काम नाही, एकूण एकाच्या केस धरण्यासाठी तयारी बाबा त्या हरिपाठाच्या पुस्तकासाठी. माझ्या देखची गोष्ट आहे ती. आणि ते पुस्तक बघितल्याबरोबर ते माणसानं सांगितलं एवढी गर्दी झाली, आपण काय करू म्हणले, 10 रुपयाला पुस्तक लावून टाकू. आणि त्यांना सांगितलं ज्याच्यापाशी 10 रुपये त्यांना बारीला लागा आणि ज्याच्यापाशी 10 रुपये नाहीत त्यांनी बारीला लागायचं नाही. 10 रुपये म्हटल्याबरोबर 95% बाया तर बाजूला सरकले. का 10 रुपये कशाला द्यायचे? आणि एका बाईला विचारलं मग एवढी गर्दी कशासाठी केली? ती म्हणली फुकट होतं म्हणून. मग तुम्हाला तो वाचता येत नाही, मग तुम्ही ते पुस्तक घेऊन करायला काय? माझा नातू वाचील घरी गेले. म्हणजे हिला नाताची काळजी तिथं बसून पुस्तक फुकटचं उपटायचं आणि नाताची काळजी करायची. परंतु अंत्य काळाच्या वेळेस नातू जवळ तरी येतो का नाही याची शाश्वती आपल्याला आहे. आपण ज्या नाताची सोय करण्यासाठी इथं या तीर्थक्षेत्रावर आलो आणि तिथलं पुस्तक घ्यायचंय, मला वाचता येत नाही, माझा नातू वाचेल घरी गेल्यानंतर, आणि 10 रुपये द्यायचं म्हणल्यावर मग नाताचीही गरज नाही, मग कुणाचीच गरज नाही. विठाला विठाला हे जे माणसं अन्नदान करतात, वाटप करतात, तर तुम्ही केलेलं पुण्य तुमच्याकडून घेतात. परंतु तुमच्या उपजीविकेपुरतं जर तुम्ही घेतलं तर देवालाही तुमचे पुण्य इतकंही काढायचा अधिकार नाही आणि तुमचं पुण्य जाऊ शकत नाही. आणि यांचे यांना अलग देणार, तुमचे तुम्हाला अलग देणार. म्हणून हीच व्हावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास, प्रत्येक जन्मामध्ये देवा मी तुझा दास व्हावं, एवढा मला आशीर्वाद द्या. आणि इतर कोणतीही माणसं नवसं बोलून काही मागते, ती बाजू वेगळी. परंतु तुकाराम महाराज म्हटले मला असं दुसरं काही नको, एकच करा. पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी, ओ पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी, पंढरीचा वारा दारी. वारी चुकू ये हरी, वारी चुकू ये हरी.
म्हणतात की मला दुसरे काही आशा नको, मला हरिपाठाचं पुस्तक नको, मला पार्ले पुडा नको, मला कुणाचा चष्मा जरी वाटत दिला फुकटचा तरी तेही मला नको, कुणा धोतर जोडा घेऊन जरी उभं टाकलं तरी तेही मला नको, मला फक्त पंढरीचा वारकरी व्हायचंय देवा, माझी दुसरी आशा कोणतीच नाही. आणि नुसती आशाच नाही तर देवा माझं प्रपंच असेल काही असेल या सगळ्यामध्ये चित्त माझं रंगलेलं नाही, तर माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी का काही, कारण माझं चित्त एक तुझ्या पायाशी लागावं एवढं एक देवा करा. आणि तसंच म्हणून आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, रात्र दिवस, नामाचा उच्चार दिवस, रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि एवढं सांगून एवढ्या साधू संतांनी ग्रंथ आपल्यापाशी लिहून ठेवलेत, देवानी सांगितलंय, साधू संतांनी सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय, पण तरी सुद्धा काही लोक ऐकतच नाही. मग त्यांच्यासाठी बी काही लिहिलं असेल ना, तर त्यांच्यासाठी बी लिहून ठेवलंय. त्यांनी सांगितलं, अरे हे जरी नाही गालं मग दुसरा येईल, हे जरी नाही गालं सरस्वतीचे वटवा काळ बांधून देईल, सरस्वतीचे वटवा एका गेल्याने आमचे काय बाधाईल, आमचे काय बाधाईल. बोल बोला बोल बघा किती सुंदर आहे. आणि एवढं सांगून एवढं जर तुम्हाला बघून जर कळतच नसेल तरी हे जरी नाही कालं आणि मग दुसरा येईल, दुसरा म्हणजे कोण, आपला चुलत भाऊ, मावस भाऊ, हे असला नाही. ते यम लोकाचा वाघ येतोय आणि जसं मांजर उंदराला खाती दिसल्याबरोबर रोजका मारणं तोडून घेऊन जाते, तसं ते येणार आणि त्याला घेऊन जाणार. परंतु ज्याच्याकडे पुण्याई आहे आणि जो वारकरी पंढरीचा आहे त्याच्यासाठी देवाकडून विशेष माणूस नेमला जातो आणि त्याच्यासाठी त्याला विचारलं जातंय की तुम्हाला आता तुमचा वेळ संपलाय, तुम्हाला वर यावं लागेल. असं जर तुम्हाला कार्य करावं वाटत असेल आणि देवाच्या हाताने जर तुम्हाला वर जायचं असेल तर काय व्हावं लागतंय की पंढरीचा वारकरी आणि वारी चुकवून येते हरी. आणि हे सगळं केल्यानंतर देव आलाय, सगळं झाल्यात गोष्टी. परंतु एक उदाहरण देतो, मित्र कसा असावा की जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले, ते जिजाबाईला सांगितलं त्यांनी की जिजाबाई, आजपर्यंत आपण कष्ट दुःख भोगवले, सहन केले, परंतु याचा आनंद घेण्याची वेळ आलेली आहे. मला वैकुंठाला जायचंय आणि तू या इतक्या माझ्या आयुष्यामध्ये मला तू साथ दिलीस आणि माझंही कर्तव्य आहे की तुला मोक्ष मिळवून देण्याचं. मी एकटाच मोक्षाला जाऊ तर तू पाठीमागं राहशील आणि तुझं पाप मला लागल की तू माझी एवढी सेवा केलीस तर माझं कर्तव्य आहे तुला घेऊन जायचं, चल माझ्यासोबत. परंतु ती जिजाबाई होती हाटील, तिनं सांगितलं तुमचे तुम्ही खुशाल जा, म्हणजे तिथं काही माझी म्हैस आहे का, तिथं काही माझं वगारू आहे का त्या वैकुंठात, का माझे लेकर आहे तिथं, मला तिथं नाही करमणार. म्हणजे मी इथंच राहणार आहे, तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा. महाराजांनी सांगितलं की हिला सुखात ठेव. बघा संत किती दयाळू असतात. त्यांनी सांगितलं की देवा हिला सुखात ठेव, हिला आनंदात ठेव. आणि पांडुरंग पांडुरंग करीत निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही जातो आमुच्या गावा आणि आमुचा राम राम घ्यावा. असं लोकांना सांगू लागले, फिरू लागले चौकड. परंतु लोकांना काय वाटलं की तुकाराम महाराज
रोज फक्त पांडुरंग पांडुरंग भजन करत होते, आज हे पार वाया गेले म्हणले. आज तर हे आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा, ह्याच्या बापात तुला का म्हणले राम राम, आणि कुठं ह्याच्यापाशी दिसायला म्हणजे आपल्याला राम राम घ्यायला काय घ्यावं याचं. मग ही चर्चा त्यांच्या कानावर पडल्या. त्यांनी काय केलं, टोपल्यामध्ये 10-5 देव टाकले आणि ते टोपलं डोक्यावर घेतलं आणि बाहेर फिरू लागले असे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, की मी आयता तुमच्या घरी आलोय, बघा कुणाला देव घ्यायचा असला तर याला कोणी गिरायक लागतंय का बघा. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, देव न लगे, देव न लगे, आणि साठवणीचे रुंदले जागे, की आमच्या जागा बी नाही, तुमचा देवही आम्हाला नको. तुकाराम महाराजांनी विचार केला की आता करू तरी काय, एवढं करून जर हे लोक ऐकत नसतील तर आता करावं काय. तर त्यांनी सांगितलं की आता मी माझा वेळ झालेला आहे, मला जायचंय. असं सांगितल्याबरोबर लोक म्हणले काही हरकत नाही तुम्ही जा, परंतु विनवणी करू लागले चला संघ चला संघ. परंतु लोकांनी एक सण साजरा केला आणि त्या सणाचं नाव आजही चौपट असं तुमच्या भागात असेल ना, तिकडं धुरवड शिमगा झाला की दुसऱ्या दिवशी काय असते त्या सणाला, काय तूप पोळी असते का रसपोळी असते, हा पुरणपोळी असते का, अहो शिमग्याला पुरणपोळी आहे, शिमगा होऊन दुसऱ्या दिवशी धुरवड म्हणते, त्या सणाला काय असतंय. आणि तो सण या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आणि तुकाराम महाराजांनी बघितलं की आता दिसू नये जेना आणि आयशे करी गा नारायणा. देवा तुम्ही येत आहोत, मी जात आहे, परंतु या लोकांसाठी मी एवढं कार्य केलं आणि ह्यांनी बकरे कापून धुरवड साजरी केली आणि आता यांच्या नादाला लागायचं नाही, आता मला मुक्त करा. आणि म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस वैकुंठातून विमान आलं आणि विमान आल्याबरोबर पाहिलं आणि तिकडं बघितल्याबरोबर काय दिसलं त्यांना, की देवाचा पितांबर दिसला. पितांबर शेला कैसा गगनी धडकला, गगनी धडकला, गरुडावर बैठून माझं कैवारी आला, विठाबाई मावळीने तिकडावर करा घेऊन वाट मी पाहे, तिकडावर बैठून वाट मी पाहे. गोपाल कुमार कुमार कुमारी कुमार बोला बोला म्हणून ते पिवळा पितांबर दिसला. पिवळा पितांबर दिसल्यानंतर तुकाराम महाराजाच्या आनंदाला पारावार नाही, की एवढा आनंद झाला की माझा मालक गरुडावर बसून मला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. आणि आता हा आनंद ज्यावेळेस त्या विमानामध्ये महाराज बसले आणि जिजाबाईला कळालं की खरंच विमान आलंय आणि तुकाराम महाराजाला घेऊन गेले, निघाले म्हटल्याबरोबर मग मात्र हो का छाती बडवतच बाई पळत आली. माय आता मला वाचून काय करायचं, देवानं मला न्यायचं होतं आणि तेली फाच होतं, अशा म्हणणाऱ्या बाया भरपूर आहेत. जिजाबाई नुसतं तसंच करायला सुरू केलं. माय मला खरं वाटलंच नाही म्हणून लागली की विमान कुठं येत असतंय का, विमान कुठं येत असतंय का. परंतु त्या गरुडावर बसून तुकाराम महाराज असे वर डोलू लागले आणि ते क्षण पाहिल्यानंतर तिला सुद्धा अनावर झालं की आता मी काय करू. परंतु वेळ गेलेली होती, तसं वेळेला महत्व असतंय. आणि म्हणून त्या गावामधून दुसऱ्या गावामध्ये त्यांची जी मुलगी दिलेली होती तर त्या मुलीकडं या गावातली काचारीन जायची
हप्त्यातून 1 दिवस 2 दिवस त्या काचारीनं त्या गावात जायचं. कारण जुना काळ खूप बिकट होता, मोबाईल नव्हता, काही नव्हतं, आणि त्या काळामध्ये बोलण्याचं साधन सुद्धा नव्हतं. आणि इतकी कडक शिस्त महिलांसाठी होती, पुरुषांसाठी तेवढी कडक शिस्त नव्हती त्या काळात. आणि महिलांना जाच असायचा, सासरवास असायचा. आणि त्या काळामध्ये माहेरचं एकही माणूस दिसू द्या, त्या माऊलीला इतकं आनंद वाटायचा की माझा बाप आहे का, माझा भाऊ आहे का, माझी आई आहे, याचं दर्शन त्या आईला व्हायचं. आणि तिनं घरी घेऊन जायचं. माझे आई वडील कसे. आता माणसं म्हणते, पोरं म्हणतात माझी बायको माझ्यामुळे राहते. बायको त्याच्यामुळे राहतच नाही, बायको राहते बापाच्या इज्जतीमुळं. की मी जर चांगलं वागले, माझा पाय जर उलट पडला तर माझ्या बापाची इज्जत जाईल. आणि दररोज जरी मारणार असेल तरी सुद्धा बाई त्याच्यापाशी राहते. कशासाठी? की मी जर याला सोडून गेले तर माझ्या बापाची इज्जत जाईल. आणि म्हणून हे वैकुंठाला गेलेले त्या काचारणीला माहित होतं, परंतु लेकीला कसं सांगावं. असं जगात एकच नातं आहे की आई आणि वडील गेल्यानंतर दुसऱ्या कुणालाही फोनवर लगेच सांगायला सोपं आहे किंवा जाऊन बातमी द्यायला सोपं आहे. परंतु लेकीला जर बातमी द्यायची म्हटलं तर खूप कठीण आहे. त्याची अवस्था काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून ती काचारीन सुद्धा त्या घरी 2 दिवस गेली नाही. आणि त्या भागीरथीने विचार केला की माझ्या माहेराहून येणारी काचारीन 2 वेळा आपल्या घराला आली नाही, तर आपण ज्याच्या घरी आहे तिच्या घरी गेलं पाहिजे. आणि त्या काचारीनेला विचारलं पाहिजे, का बाई माझ्यावर रुसलीस का, माझ्याकडून काही चुकलं का, असं बोललं पाहिजे. म्हणून तिथं गेली आणि तिला हात जोडले. म्हणले सगळं माझं माहेर सुखाचं आहे का, माझी आई बाबा. बाबा म्हटल्याबरोबर त्या बाईच्या अंतःकरणामध्ये कालवा कालव झाली. आणि कालवा कालव झाल्याबरोबर बाईनं खाली बघितलं आणि त्या लेकीनं ओळखलं की काहीतरी विपरीत घडलंय. माझे बाबा कुठं गेले, काय झालं, असं त्या काचारणीला जाब विचारू लागली. आणि तो जाब विचारत असताना राजूभाऊ, तो जाब विचारत असताना भागीरथी बाईचे जे उद्गार होते, तर त्यावेळेस ती म्हणली, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करते धावा, भागीरथी करते धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करते धावा, भागीरथी करते धावा, बाबा गेले कोण्या भागीरथी म्हणली की माझी आई म्हटल्यावर काही वाटलं नाही, परंतु बाबाचं नाव गाठल्याबरोबर तुम्ही असे हवालदिला झाला, तुमची हालचाल मला ओळखू आली. आणि माझे बाबा कुठे गेले म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, बाबा तुझे गावाला गेले, परंतु कोणत्या गावाला गेले या गावाचं मला नाव सांग म्हटल्याबरोबर त्या बाईच्या डोळ्याला अश्रू आले. आणि त्या काचारणीनं सांगितलं की तुझे बाबा आता येऊ शकत नाहीत आणि तू त्याचा विचारही करू नये, बाबा येणार नाही. मग ते गाव कोणतं आहे, वैकुंठाला गेले म्हटल्याबरोबर त्या भागीरथीनं धावा मांडला. आणि भागीरथीसाठी सुद्धा तुकाराम महाराजाला वैकुंठातून यावं लागलं आणि निळोबारायासाठी एक बार वैकुंठातून वापस यावं लागलं. की गुरु शिष्याचं नातं काय आहे. निळोबाराय त्या ठिकाणी उपोषण मांडलं की मला सोडून महाराज कधीच गेले नाहीत, आणि आज जर मला सोडून महाराज गेले असतील तर हा निळोबाराय पाणी सुद्धा घेणार नाही आणि मला सांगून गेले नाहीत, त्यांनीच यावं लागल. असं उपोषण धरून त्या ठिकाणी बसल्याबरोबर देवाला वाटलं की मृत्यू लोक आहे, मृत्यू लोकांमध्ये जर असा नियम चालू झाला, एकदा माणूस मेलेला जर वापस येऊ लागला तर बाकीचे लोक म्हणतील आम्हाला वापस जायचंय, असा नियम पडल. म्हणून त्या यमाला सांगितलं तुमच्याकडे काही याची म्हणजे तडजोड काही आहे का, वापस जाण्याची वर येण्याची काही. ते म्हणजे आमच्या खात्यात अशी तडजोडच नाही. मग देवानं विचार केला त्यांच्या खात्यावर दडपण आणण्यापेक्षा आपण स्वतःच जाऊ, कारण आपण गेल्यानंतर तुकाराम महाराज आपला सेवक आहे, आपला दास आहे, आपला भक्त आहे, आणि आपणच गेल्यानंतर ते किती त्यांना आनंद होईलच. म्हणून स्वतः देव त्या ठिकाणी आले. परंतु ज्याला आमंत्रण नसतंय, ज्याला पत्रिका नसती, ते मालकाचं भेटच घेत नाही.
लग्न असो, तुमचं कोणताही मोठा कार्यक्रम असो, आणि ज्या मालकाला आमंत्रण आहे ते मालकाच्या हातात हात देते जाऊन राम राम म्हणतंय, जय हरी, आलो बर का मी. आणि ज्याला पत्रिकाच आली नाही, त्याला आमंत्रणच नाही, तर ते पाठीमागून येणार आणि लांब कुठंतरी एक जिथं जागा भेटेल तिथं बसणार आणि जेवण झालं की त्याचे ते निष्ठून जाणार. म्हणून देवाचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं. तुकाराम महाराजाचा ते दावा करत होते, परंतु नाईलाजानं देव त्या ठिकाणी आले होते आणि देवानी पाठीमागं उभं टाकले, कारण समोरून यायला हे परवानगीच नाही ना. धावा तुकाराम महाराज होता, देवाची काय गरज होती येण्याची, परंतु तरी सुद्धा देव त्या ठिकाणी आले आणि पाठीमागं उभं टाकले आणि निळोबारायला हाक मारू लागले. काय, ओ निळोबाराय, मी आलोय म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, प्रार्थल्या वाचोनी आला सेवा, प्रार्थल्या वाचोनी आला सेका, आम्ही, कारण देवा तुम्हाला आम्ही ओळखीतच नव्हतो. पाठीमागं सुद्धा बघितलं नाही देवाकडं की तुला आम्ही ओळखतच नाहीत. मग देव म्हणले, अहो मी स्वतंत्र आहे, मग तुम्ही कुणाला बोलवाला, मग तुम्हाला कोण पाहिजे, कुणासाठी बसला या ठिकाणी. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवा, मी धावा तुमचा केला नाही, धावा माझ्या गुरुचा करतोय, आणि जोपर्यंत माझा गुरु या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी धावा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा करतोय. असं म्हटल्याबरोबर देवाला वापस जावं लागलं आणि तुकाराम महाराजाला सांगितलं की तुम्ही खाली जा आणि तुम्ही गेल्यानंतर निळोबारायचं उपोषण सुटल. एवढी भक्ती पाहिजे तेव्हा देव सुद्धा आपल्यापाशी शरणागत होतो. आणि म्हणून त्या वेळेला तुकाराम महाराज वरून निघाले आणि खाली येऊन निळोबारायाला म्हणले, ओ निळोबाराय, ओ निळोबाराय म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांचा आवाज ऐकल्यानंतर डोळ्यातून अश्रूच्या धारा, की खरोखर मी ज्याचा धावा करत होतो तो साधू जर माझ्या ठिकाणी उभं टाकत असेल तर त्यांच्या मुखातून असे उद्गार निघाले, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला. हे घराले, घराले, घराले कृपाळ, घराले कृपाळ, घराले, घराले, घराले कृपाळ, घराले कृपाळ, घराले कृपाळ, घराले, घराले, घराले कृपाळ, घराले, घराले, घराले कृपाळ. पूर्ण केला आणि पूर्ण केला मनोरथ. देवा, या माझ्या मनोरथासाठी मी तुम्हाला काय काय बोललो असेल, आणि तुकाराम महाराज तुम्हाला समोर दिसल्याबरोबर पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले आणि घरा आले कृपाळू, आणि सांभाळिले 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 अनाथा म्हणजे स्वतः ते म्हणू लागले की मी माझं म्हणजे काय आहे, मी एक शून्य आहे, पण तरी सुद्धा देवा तुम्हाला बोललो, याच्यासाठी मला माफ करा. आणि एवढं बोलणं खाऊन सुद्धा देवा तुम्ही मला पावन केलं. आणि त्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, केला निळा आणि निळा केला पावन. घरा आले आणि घरा आले कृपाळू. तसं पहिलं चरण आहे, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि दुसरं चरण आहे, पंढरीचा वारकरी, वारी चुकून येते हरी. आणि त्याच्या पुढे जाऊन नुसता वारकरी नाही, संता संगे सर्व काळ, संता संगे
आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे त्या ठिकाणी जाऊन नुसतं वारीमध्ये कोणाची वेळ घ्यायची, कुठल्या गाववाल्याला अगोदरच फोन करायचा आम्ही याला म्हणून, दिंडी इथं आहे आणि आपण तिकडे त्या झाडाखाली माझा मित्र बसलाय म्हणून तिकडे जर गेला तर त्याची सुद्धा नोंद त्याला घ्यावं लागते, कारण त्या दिंडीच्या नियमाचं सांगतोय मी. आणि त्याची नियमावली जी आहे त्या नियमावली जर तुम्ही नाही बसला तर मग मात्र वारी करूनही त्या वारीचं फळ तुमच्या पालवात पडत नाही. माणसं म्हणते लई मोठा कार्यक्रम झाला, लई पब्लिक भरपूर आली, परंतु त्या ठिकाणी तमाशासारखे गीत गात असतील आणि मोठमोठ्यानं नाचून हसून गायन जर करीत असतील तर देव म्हणतोय या ठिकाणी मी उभा राहत नाही, याचा माझा काहीही संबंध नाही, मी या ठिकाणी जातच नाही. तसं संत संख्य सर्व काळ आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे देवाच्या नामस्मरणामध्ये आपला, चिंतनामध्ये आपला तो वेळ गेला पाहिजे. आणि ते वेळ सगळा तिथं गेल्यानंतर आपला जे काय सीन असेल, आपलं जे काय आपल्याला कंटाळा आला असेल, तुम्ही इथून चालत गेल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय किती कंटाळा आलाय, आम्हाला सुद्धा वाटायचं आता चंद्रभागेची आंघोळ जर करायची असेल तर इथून जावं कवा, पाय दुखतील बाबा, नग चंद्रभागेकडे जायचं असा कंटाळा येतो. परंतु तुम्ही जास्त जाऊन त्या ठिकाणी चंद्रभागेची आंघोळ केली आणि त्या आंघोळीतून बाहेर निघाला की मग त्याचं सुख वाटतंय की सगळा शीन त्याच्यामध्ये निघून जातो आणि माणूस इतका फ्रेश वाटतो. आणि ते जर वास्तव बघायचं असेल तर वारी करून जाऊन तिथं आंघोळ करावं लागते आणि मग त्याच्यातलं सत्य काय आहे ते आपल्याला कळतंय. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये मागे हे
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची दान. तुकाराम महाराज म्हणतात मला दुसरं दान काही नको, या चंद्रभागेचं एक स्नान घडावं एवढंच दान तुम्ही देवा द्या. आणि एवढं पंढरीपर, एवढं पंढरपुराचं नाव, त्याच देवाचं नाव आपण का घेतो तर त्याचं एक उदाहरण सांगून शेवेला या ठिकाणी पूर्णविराम आहे. कारण ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्या सेवेला त्या ठिकाणी बोलून तो भगवंत या ठिकाणी आलेले आहे. तर तो पुंडलिकराया आज तो त्यानं काय अशी भक्ती केली असेल? फक्त आई वडिलांची केली सेवा. आणि आई वडिलांचीच का केली, त्यांचीच का सेवा करायची? इतर कोणी नातेवाईक नाहीत का? त्यांची केल्यानंतर देव प्रसन्न होत नाही का? तर तेवढंच एक उदाहरण सांगून सेवेला पूर्णविराम देतो. कारण असं जगात एकच पात्र आहे. मग जसं बाप लेकीचं, तसं आताच्या काळामध्ये सगळ्या सुविधा झाल्यात, परंतु त्या काळात सुविधा नव्हत्या. म्हणून माणूस जायचा म्हटलं की बाजाच्या खाली घ्या म्हणायचे. आणि बाजाच्या खाली घ्या म्हणण्याचं एक शास्त्रीय कारण, आणि ते कारण म्हणजे काय की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि ज्यावेळेस त्या माणसाला वेदना सुरू होतात आणि यम त्याचा प्राण खेचतात आणि त्याला त्या वेदना सहन होत नाहीत, आणि त्याला जर ते बाजवून खाली घेतलं तर खाली ठेवल्याबरोबर ती गुरुत्वाकर्षण शक्ती लवकर ते प्राण पंचप्राण खेचण्यासाठी त्याला मदत करते आणि त्या देहातून त्याला मुक्त करते. म्हणून त्याला बाजाच्या खाली घेतले जाते. परंतु बाजाच्या जरी खाली घेतला असेल तरी बापाच्या तोंडातून शब्द निघतोय की आज दोन्हीही तुम्ही मुलं माझी या ठिकाणी दिसत आहेत, परंतु एकुलती एक लेक माझी या बाहेरच्या गावात दिलेली आहे, तर ती मला दिसत नाही. आणि या रात्रमध्ये आता मी वाचल याचा भरोसा नाही. आता इथून माणूस पायानं तिथं जाईल, तिला तिथं बातमी कळेल, आणि तिला बातमी कळवायची जर असेल तर तुमच्या बापाला बाजाच्या खाली घेतले असं सांगू नका. कारण ती तिथूनच आक्रोश करीत निघेल, आणि तिथून जर ती रडत निघाली तर तिच्या पायात काही सुद्धा घालणार नाही, तर या दगडा धोंड्याने ती नाचत येईल. आणि तो त्रास तिला होईल, आणि तोही त्रास मला जमणार नाही. इतकं बापाचं प्रेम असते. आणि त्यांनी सांगितलं की दिवस निघेपर्यंत माझा भरोसा नाही, आणि दिवस निघायला ती इथं येईल. आणि आल्यानंतर मी या रात्रीतून जर गेलो, माझे डोळे बंद असतील, आणि सकाळी सकाळी या ठिकाणी येऊन ती माझ्या देहाला कवटाळू कवटाळू हांबरडा फोडून रडल, तर त्यावेळेस माझे डोळे बंद असतील. मी तिला काहीच देऊ शकणार नाही. परंतु एकच शब्द सांगा, एकच शब्द मला सांगा की ती आहे तोपर्यंत दिवाळी आणि पंचमी हे दोन सण तिच्यासाठी तुम्ही विसरू नका. एवढं वचन घेऊन बाप प्राण सोडतो. एवढं प्रेम करणार दुसरं दैवत या जगात नाही. म्हणून देव सुद्धा प्रसन्न होऊन त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा मजल दर मजल करत एका महिन्यात 2 महिन्याची वारी करत या ठिकाणी आलेला आहात. भगवान परमात्म्याच्या चरणी मी अशी विनंती करतो, महाराज लंगोटे बाबा यांच्या चरणी मी विनंती करतो की जसं इथपर्यंत तुम्ही आला, तुम्हाला काटाही मोडला नाही. इथून पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर पासून तुमच्या घरापर्यंत तुम्हाला काहीही अडचण येऊ नये. आणि
जर अडचण आली तर ती ईश्वरानं तुमच्यावर तो प्रसंग येऊ देऊ नये एवढाच आशीर्वाद तुमच्यासाठी भगवान परमात्म्याच्या चरणी मागतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम